अमरावतीच्या परतवाडामध्ये आरोपीनं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला। मोहम्मद तन्वीर असं या तरुणाचं नाव असून त्यानं 180 तरुणींचं लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप खासदार अनिल बोंडेंनी केला। या प्रकरणी 350 व्हिडिओ व्हायरल झालेत। या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याची मागणीही बोंडेंनी केली। गेल्या 3 दिवसांपासून व्हिडिओ व्हायरल होत असताना पोलिसांनी कारवाई का केली नाही असा संतप्त सवालही त्यांनी केला। पोलिसांनी कारवाई केलेली नसल्यामुळं कोणी तक्रार करत नाही म्हणून आम्ही ते सोकावले। मुक्तपणे त्यांना वाटते की आपल्यावर कारवाई होत नाही आणि म्हणून आज आम्ही तक्रार केली आणि त्यांना सांगितलं की ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे। संघटित गुन्हेगारीच्या अंडर अल्पवयीन मुली आहे म्हणून पोक्सोच्या अंडर आणि त्याचप्रमाणे अश्लील व्हिडिओ हा सातत्यानं प्रसारित करतोय, त्याच्यापासून मुलींना ब्लॅकमेल करतोय, त्यांच्या जीविताला धोका निर्माण होतोय। त्यामुळे सायबर गुन्ह्याखाली ताबडतोब त्यांना अटक करण्यात यावी। हे सगळं प्रकरण आहे तरी काय आपण जाणून घेऊया। अमरावतीत परतवाडा आणि अचलपूरमध्ये तरुणाकडून तरुणींचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ हे व्हायरल करण्यात आले होते। मोहम्मद तन्वीरनं हे व्हिडिओ व्हायरल केले। सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींना आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला। शारीरिक संबंधाचं चित्रीकरण करून आरोपी तरुणींना ब्लॅकमेल करत असल्याचा संशय हा निर्माण झाला। लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर तरुणानं कुटुंबासह परतवाडा इथून पळ काढला। व्हायरल व्हिडिओमध्ये तरुणी अस्वस्थ दिसत असल्यानं खळबळ माजली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।